आता आदरणीय रामानंदजींना परमात्मा असे घेऊन गेले होते, सचखंडात नेले. ते जास्त विद्वान समजत होते, संस्कृत भाषा चांगली जाणायचे, ब्राह्मण कुळात जन्म होता. 1400 ऋषी बनवले होते जे त्यांच्याकडून प्राप्त ज्ञानाचा पुढे जनतेपर्यंत प्रचार करत असत. आणि खूप मोठा बोलबाला होता. 104 वर्षांचे वृद्ध झालेले होते रामानंदजी जेव्हा परमात्मा कलियुगात काशीत आले होते. ते लीलामय वयात 5 वर्षांचे लीलामय वय होते भगवानांचे, म्हणजे 99 वर्षांचं अंतर होतं. परमात्मा 5 वर्षांचे आणि रामानंद 104 वर्षांचे. महर्षी विद्वान कंठस्थ पाठ केले होते 4ही वेदांच्या मंत्रांना, गीतेला, पुराणांना आणि अगदी ओघवत संस्कृत बोलत असत. जेव्हा परमात्म्याने त्यांच्या आपल्या ज्ञानाशी त्यांच्या ज्ञानाला तोडलं. और ज्ञान सब ज्ञानड़ी, कबीर ज्ञान सो ज्ञाने, जैसे गोला तोब का बाई करता चले मैदाने. रामानंदजी विष्णूचे उपासक होते आणि गीताजींचा अध्याय करायचे, एकादशीचं व्रत करायचे. परमात्म्याने एकच प्रश्न केला होता की कोण ब्रह्माचा पिता आहे, कोण विष्णूची माता, शंकराचे आजोबा कोण, पंडितजी तुम्ही सांगा. आता रामानंदजी या गोष्टीवर हसले की बालका काय बोलतोयस तू, हे तर अजरामर आहेत, सर्वेश्वर आहेत, महेश्वर आहेत, स्वयंभू आहेत. विष्णूजी स्वतः मालक आहेत, सर्व ब्रह्मांडांचे रचनाकार आहेत, त्यांचे कोणी माता पिता नाहीत. परमात्मा म्हणाले की देवी भागवत वाचून बघा 3ऱ्या स्कंदात. आता त्यांना कंठस्थ पाठ होतं. रामानंद परमात्म्याने सगळं सांगितलं, लगेच समजलं की असंच लिहिलंय आणि उघडून बघितलं. मग शिवपुराणात सांगितलं की रुद्र संहिता कारा 5 पासून 9 अध्यायात त्यांना पाठ होतं, करायची गरजच नव्हती की हा. तर हे श्री विष्णूजींची उत्पत्ती काळरूपी ब्रह्मातून, ज्याला तुम्ही सदाशिव म्हणता, आणि दुर्गा जिला तुम्ही शिवा म्हणता, ती ही दुर्गा आहे. आता हे सारं काही समजून रामानंदजी ज्ञानात तर झाले फेल. मग त्यांनी विचार केला की मी अभ्यास करतो, समाधीस्थ होतो, आत समाधी लावतो. तेव्हा परमात्मा म्हणाले मी समाधी लावतो आणि खूप दूरवर बघून येतो वरच्या दृश्याला. परमात्मा म्हणाले की समाधी लावा. जशी त्यांनी समाधी लावली, अभ्यास होता, पुढे पोचले अगदी शेवटी. कारण की हे जे शरीर आहे ते ह्या ब्रह्मांडाच्या आत, याचा सारा नकाशा आहे ब्रह्मांडाचा. आणि सूक्ष्म शरीर जी समाधी लागते ह्यातून निघून वर बाहेर निघून जातो आणि त्याच्या आत मग खूप लांबी होते त्याची, ब्रह्मांडाला डोकं जाऊन लागतं. आणि याची थोडी झलक कधी बघायची असेल, सकाळी वा संध्याकाळच्या वेळी किंवा सूर्याकडे पाठ करून आपल्या शरीराच्या छातीवर सावलीवर बघा 1-2 मिनिटं, एकटक. आणि मग त्याला समोर बघा, वर खालपासून तुमच्या सूक्ष्म शरीराची एक झलक दिसेल, एवढी मोठी, आकाशापर्यंत डोकं लागलेलं दिसेल तुम्हाला. ती इतकी मोठी बनते, ज्याला विराट पण म्हणतात. मात्र या फंदात तुम्ही कधी पडू नका, कारण हे ज्ञान समजण्यासाठी तुम्हाला ही हिंट दिली जाते. तर जेव्हा पुढे ते पोचले, आता त्रिकुटीवर जाऊन त्रिवेणीवर जिथे 3 रस्ते होतात, त्रिवेणीवर जाऊन म्हणतात योग युग प्राणायाम कर जीत्या सकल शरीर और त्रिवेणी के घाट पे हुआ अटक रहे बलवीर. आता परमात्मा 5 वर्षाच्या वयात त्यांना स्पष्ट दिसत आहे वर बसलेले. तिथे जाऊन उभे राहिले. एक स्वामीजी, पुढे पण जायचं होतं की हो मी इथपर्यंत येत असतो. आता पुढे कसं जाणार, कुठे जाणार, आता माहीत नाही कुठे जाईन. ती ओझी उचलायची सवय जगली त्यांना, बस वर पाहिलं, थोडं नजारे झाले पार. परमात्मा म्हणाले हे 3 रस्ते आहेत, मी सांगतो. हा रस्ता तुमचा मृत्यूनंतर उघडेल. त्यावेळी तुम्ही जाल धर्मराजाच्या लोकात. तिथे जसा तुमचा ज्या इष्ट रूपात साधना ज्याची केली आहे त्याच्या लोकात पाठवले जाल. आणि मग जेव्हा तुम्ही विष्णूचे उपासक आहात, विष्णू लोकात जाल. विष्णू आणि विष्णूची नाशवंत आहेत, त्यांचा जन्म मृत्यू होतो. तुम्ही देवी भागवत वाचलेत, देवी पुराणात. आणि जर विष्णूची नाशवंत आहेत तर तुम्ही स्थायी कसे व्हाल. 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात गीतेत लिहिलंय
की त्या परमेश्वराला शरण जा ज्याच्या कृपेनेच तू शाश्वत स्थानाला प्राप्त होशील, परम शांतीला प्राप्त होशील. गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 4 मध्ये म्हटले की तत्वदर्शी संताच्या प्राप्तीनंतर तत्वज्ञानाने त्या अज्ञानरूपी शस्त्राने कापून त्याच्यानंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे, जिथे गेल्यानंतर साधक परतून कधी संसारात नाही येत. तुम्ही विष्णूजींचे पुजारी आहात. रामानंदजी म्हणत होते की विष्णूजी म्हणजे श्रीकृष्णजी विष्णू आहेत आणि श्रीकृष्णजीनेच गीता सांगितली, ज्ञान गीतेचं दिलं. परमात्मा म्हणाले तुमची गोष्ट खरी मानूया. तुम्ही मानता श्रीकृष्णजीच विष्णू आणि विष्णूजींनी हे श्रीकृष्णजीने गीतेचं ज्ञान दिलं आणि तुम्ही ज्याला अजरामर म्हणता. गीता अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 5 आणि 9 मध्ये, गीता अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 12 मध्ये, गीता अध्याय नंबर 10 श्लोक नंबर 2 मध्ये हे तुमचा गीता ज्ञानदाता म्हणतोय की अर्जुन तुझे आणि माझे खूप जन्म झाले, तू नाही जाणत मी जाणतो. मग काय खाक वाचलं तुम्ही? इथे परमात्मा म्हणत असत, मोती मुक्ता दर्शत नाही ये जग है सब अंदरे, दिखत के तो नैन चश्म इनको फिरा मोतिया बंदरे. दिसतात विद्वान गच्छामी गच्छामी करून असं वाटतं मोठ्या साऱ्या सद्ग्रंथांना जाणलं असेल आणि कखही माहिती नाही. विष्णूजींचे पुजारी आहात आणि अजरामर म्हणता. तो स्वतः म्हणतो माझा जन्म मृत्यू होतो आणि तो म्हणतो त्या परमेश्वराला शरण जा, स्वतःपेक्षा अन्याला शरण जायला सांगतोय. तो कोण परमात्मा आहे? फ्यूज झाले लालाजी पंडितजी बसले तोंड पाडून त्रिवेणीवर. परमात्म्याने सांगितलं हा समोरचा जो रस्ता आहे हे ब्रह्मरंध्र आहे, तो तुमच्या कोणत्याही मंत्राने जपाने उघडणार नाही, ना राधे राधे म्हणल्याने, ना ओम नमो शिवाने, ना ओम भगवते वासुदेवने आणि ना तुमच्या सहस्त्र नामाने. माझ्याकडे आहे तो मंत्र सतनाम, ज्यात 2 अक्षरे आहेत. त्या सतनामाचा मी जप करीन, हा समोरचा उघडेल आणि तुम्ही करून बघा. त्याने सगळे करून बघितले, तो कुठे उघडतोय? परमात्मा म्हणाले मी म्हणू माझा मंत्र, जो मी ज्या मंत्रामध्ये आमच्यामध्ये जी शक्ती आहे मी तो मंत्र देतो, किती ताकदवान आहे. परमात्म्याने सुमरण केले, समोरचा रस्ता असा पटकन उघडला की ये माझ्याबरोबर. जेव्हा वर घेऊन गेले, काळाचा लोक दाखवला, ज्याला तुम्ही निराकार म्हणता, तो हा बसलाय तुमचा, हा ब्रह्मा विष्णू महेशाचा पिता. मग 11वं द्वार पार करून त्या अक्षर पुरुषाच्या लोकात 7 शंख ब्रह्मांडात प्रवेश झाला. मग त्याला पार करून 12वं द्वार पार करून सतलोकात गेले. आता जास्त वेळ न घेता तिथे दाखवून परमात्म्याने बघितलं, सिंहासनावर बसलेला तोच 5 वर्षाचा बालक अनंत कोट ब्रह्मांडाच्या सिंहासनावर. एवढं तेजोमय शरीर होतं त्याचं. 1 रोम कुपात कोटी सूर्य मिळवा कोटी चंद्रमा. आधी दुसऱ्या रूपात बसले होते, मग ते रूप अंतर्धान पावलं, बालकात प्रवेश झाला, बालक रूप तिथे विराजमान झालं आणि मग त्यांना सोडलं की जा तुम्ही परत. जशी ही समाधी त्यांची तुटली, डोळे उघडले, समोर भगवान बसलेत 5 वर्षाच्या बालक रूपात, खाली बसलेले आणि वर पण बघून आले. मग म्हणाले होते, बोलत रामानंद जी सुनो कबीर करतार, गरीबदास सब रूप में तू ही बोलनहार. 2 ठोड़ है एक तू और भया 1 से 2 और गरीबदास हम कारणे तुम आए हो मग. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950
या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.